हे चेक. हॉल. हॉल चेक. चला सर्व संघांना विनंती असेल आपण कृपया करून लवकर लवकर आपली उपस्थिती दाखवा. आपण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. जास्तीचा उशीर न करता आपल्याला लवकर लवकर खेळ कसा चालू करायचा त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. उपस्थित सर्वांचं मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी सहर्ष स्वागत करतोय. मग आजचा हा सोहळा पाहिला तर क्रिकेटचा रणसंग्राम, जिकडे दोस्तीच्या दुनियेतील सर्व राजी माणसं आज आपल्याला पाहायला मिळतील. दोस्ती चषकामध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मग सम्राटजी कोहली असतील, दर्शनजी असतील, हर्षलजी आणि सुमितजी, सर्व ह्या मैत्रीच्या दुनियेतील चौकट जी आपल्याला पाहायला मिळते, ह्या चारही मित्रांनी मात्र याची स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने अनेक व्यक्तींचं इथं येणं बाकी आहे. कारण मान्यवर पाहुण्यांना आमंत्रण दिलं गेलं आहे, अवतान दिलेलं आहे. तर मान्यवर पाहुण्यांचं आपण लगेचच इथं उपस्थिती पाहणार आहोत. हल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. अशा ह्या गणपती गजाननाच्या मायबापाच्या चरणी नतमस्तक होऊया. आणि खऱ्या अर्थाने आपण आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आजची स्पर्धा आपण ज्यांच्या माध्यमातून कव्हर करतोय ते श्री विनायकजी कोहली, म्हणजेच 117 लाईव्हचे प्रोप्रायटर, 1717 लाईव्हचे प्रोप्रायटर. आणि निश्चितच आज सर्व समालोचक ज्यांच्यामध्ये पाटीलजी असतील, सुयोगजी आणि विपुलजी, यांचंही मी सहर्ष स्वागत करतोय. लॉस काय सम्राट? चला, बेलपाडा आणि शिवाजीनगर संघाच्या संघनायकाने विनंती असेल आपण कृपया करून आपली उपस्थिती दाखवा. आता ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते म्हणजेच आपल्या गव्हाण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य सौभाग्यवती जिज्ञासाजी कोळी आणि श्री किशोरजी कोळी यांचे शुभागमन झाले. सोबत मंगेशजी कोळी यांचंही शुभागमन झालंय. मी त्यांचंही सहर्ष स्वागत करतोय. हल. हल चीक. हल. हल चीक. हल. माइक चीक. चला, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण कृपया करून आपली उपस्थिती दाखवा. कारण आता मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला जास्तीचा वेळ न दवडता लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. आज ज्यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकणार आहोत ते आमचेच सहनिवेदक पाटील जे असतील आणि सुयोगजी असतील आणि निश्चितच विपुलजी पाटील, यांचंही मी सहर्ष स्वागत करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया करून सहनापन्न व्हावा. तसंच दोन्ही संघांना विनंती करेन की आपण आपली उपस्थिती दाखवा. मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यामुळे आपण लगेचच हा खेळ सुरू करणार आहोत. ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे. किशोरजी गुले, आपल्याला विनंती असेल आपण कृपया करून यावं, स्थानापन्न व्हावं. मंगेशजी आपणही यावं.
चला लवकर दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण लवकर लवकर यावं, कारण आपल्याला हे सामने लवकर लवकर सुरू करायचे आहेत. बेलपाडा संघाचा संघनायक कृपया करून यावं लवकर, तसेच शिवाजीनगरचा संघनायक आपण उपस्थित आहात. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. आणि लगेचच मी आयोजकांना विनंती करतो की आपण या स्पर्धेच्या सुरुवाती बाप्पांच्या पूजनाने करूया. चला पंचांना विनंती असेल लगेच खेळपट्टी तयार करायची आहे, कारण आता आपल्याला जास्तीचा वेळ न दवडता खेळ सुरू करायचे आहेत. पवार सर आणि कोळी सर लवकर लवकर आपल्याला खेळपट्टी सजवायची आहे. आणि ह्याच दरम्यान ज्यांचे आपल्याला सन्माननीय उपस्थित लाभलेले आहेत ते म्हणजे सन्माननीय श्री मोरेश्वरजी पाटील, भारतीय जनता पार्टी नाहवा उरण विधानसभा बूथचे अध्यक्ष, यांची उपस्थिती लाभलेली आहे. मोरेश्वरजी विनंती असेल आपण कृपया करून आसनस्थ व्हावं. आणि अतिशजी पाटील यांची उपस्थित लाभलेली, अतिशजी आपले सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही पंच कुठे असतील लगेच मैदान रेडी करायचं आहे. आणि आयोजकांना विनंती असेल आपण या लवकर गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन करूया आणि या स्पर्धेचा शुभारंभ करूया. दोस्तीच्या दुनियेतील दिलदार व्यक्तिमत्व, मग ह्या चषकाचं नाव आपण पाहतोय दोस्ती चषक. सम्राटजी कोहली, तसेच दर्शनजी मेहर, हर्षलजी कोहली आणि सुमितजी कोहली या चौघांच्याही विचारसरणीतून तयार झालेली स्पर्धा. मग आजच्या एका दिवसामध्ये ह्या सर्व स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळतील, सर्व सामने पार पडताना पाहायला मिळेल. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये मात्र आपल्याला एक भव्य दिवस स्वरूपाची स्पर्धा ह्या चारही मित्रांच्या माध्यमातून पार पडताना पाहायला मिळेल. आज सन्माननीय उपस्थिती सौभाग्यवती जिज्ञासाजी किशोर कोहली, तसेच श्री किशोरजी मनोहर कोहली यांची उपस्थिती लाभलेली आहे, तसेच मोरेश्वरजी पाटील यांची उपस्थिती लाभलेली आहे. मी सर्वांचं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती करतो आपण आसनस्थ व्हावं. तसं आयोजकांना विनंती असेल आपण ह्या स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आपण तयारीत राहायचं आहे. गव्हाणचं हे मैदान जर पाहिलं तर अगदीच सर्व दूर फैलावलेलं असं हे मैदान आहे. मग ह्या मैदानामध्ये अगदीच कोणत्याही गोष्टींची कमी नाही आहे. मैदानाचं आउटफील्ड पाहिलं तर अगदीच प्रॉपर लाईनमध्ये एका समांतर लाईनमध्ये आउटफील्ड पाहायला मिळतं. तसेच खेळपट्टी ही भव्य दिव्याची खेळपट्टी आणि मैदानाच्या सभोवतालीही चांगलीशी जागा पाहायला मिळतं. मैदानाचं लोकेशन जर पाहिलं तर समोर असणारा हा वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर अटल सेतू पाहायला मिळतो आणि एवढ्या सुंदर अटल सेतूवरून हा सर्व खेळ पाहायला मिळतो. आणि गव्हाणकरांचं हे मैदान खऱ्या अर्थाने आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि सर्वच नेत्यांच्या माध्यमातून अथक परिश्रमाने मात्र आपल्याला हे मैदान कायमस्वरूपी होणार आहे, त्यामध्ये तिळ मात्र शंका नाही आहे. तर मी विनंती करते मान्यवरांना आपण कृपया करून यावं. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्या म्हणजेच गव्हाण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सौभाग्यवती
जिज्ञासाजी किशोर कोळी, तसेच मंदिर कमिटी गव्हाणचे सन्माननीय श्री किशोरजी मनोहर कोळी, तसेच श्री मोरेश्वरजी पाटील, मंगेशजी कोळी यांनाही विनंती असेल आपण यावं. आपण या शुभप्रसंगी लगेचच गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पुष्पहार आणि हलदर कुंकुमचं औक्षण करून पूजन करूया, माल्याहार अर्पण करूया. मी किशोरजी कोळे यांना विनंती करतो की आपणही यावं. तसंच जिज्ञासाजी कोळे यांना विनंती करतो की आपण यावं. मोरेश्वरजी पाटील आपण यावं. अतिशजी आपण यावं. अतिशजी पाटील, अतिशजी आपण या, कारण आपण गेस्ट आहात आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये तुमचाही आवाज ऐकायला मिळणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप. अशा ह्या गणपती गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊया. बाप्पाला हळदा कुंकुमचं औक्षण करूया आणि निश्चितच बाप्पांच्या चरणी आपण नतमस्तक झाल्यानंतर बाप्पांना मात्र प्रार्थना करूया काही स्पर्धा कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता पूर्णत्वाला जावी अशी आम्हाला सुबुद्धी दे बाप्पा. तसेच किशोरजी कोळ्यांना विनंती करूया की आपण महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवराय, मग आपल्या मंदिरामध्ये जी काही देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात, मग 350 वर्षांपूर्वीच आपण पाहिलं तर त्या देवतांच्या मूर्तीही सुरक्षित नव्हत्या. मग त्या देवतांच्या मूर्ती सुरक्षित ठेवण्याचं काम मंदिरावरचा कळस मंदिराचा कळस, दाराची तुळस आणि सौभाग्याचं लेणं हे जपण्याचं काम ज्या छत्रपती शिवरायांनी केलं त्या छत्रपती शिवरायांच्याही पुतळ्याचं आपण पूजन करावं असे मी विनंती करतोय. तसंच श्रीफळही वाढवावं. सर्वांनी एका आवाजात जयघोष करूया. बोला गणपती बाप्पा, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने आपण आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. छत्रपती शिवराय हे नाव जरी उच्चारलं तरीही आपल्या अंगामध्ये एक वेगळं स्फुरण मात्र पाहायला मिळतंय. धन्यवाद पवार सर. तर पवार सरांना विनंती असेल आपण लवकर खेळपट्टी सजूया. निश्चितच जिज्ञासाजी कोळी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. मंगेशजी आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवा. तसेच मी विनंती करते मोरेश्वरजी पाटील सर आपणासही भारतीय जनता पार्टीचे BJP न्हावा उरण विधानसभाचे बूथ अध्यक्ष श्री मोरेश्वरजी पाटील यांनाही विनंती असेल की आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते आपण लगेचच श्रीफळ वाढवायचं आहे. आणि निश्चितच श्रीफळ वाढवल्यानंतर आपण ज्या खेळपट्टीवरती सर्व खेळाडू खेळत असतात घडत असतात त्या खेळपट्टीचं औपचारिक पूजन करण्यासाठी आपण खेळपट्टीकडे जायचं असं मी सर्वांना विनंती करतोय. दोस्ती चषक गव्हाण 2026 आजच्या दिवसामध्ये आपल्याला हे चषक पाहायला मिळणार आहे. आणि या सर्व चषकाच्या एकत्रित करते धरते जर आपण पाहिलं तर सर्व मित्र परिवार सम्राटजी कोळी, दर्शनजी मेहर, हर्षलजी कोळी आणि सुमितजी कोळी, अतुलचं नाव मी हर्षल घेतलं मगाशी, अतुल सॉरी. तर अतुल बदलवून टाकू काय प्रॉब्लेम नाही. तर अतुल आणि सर्व आमच्या दोस्तांना विनंती असेल की आपण कृपया करून प्रमुख खेळपट्टीकडे जाऊया आणि तिथेही खेळपट्टीचं पूजन हलद्रा कुंकुमचं औक्षण करून मात्र आपण लगेचच त्या खेळपट्टीचं पूजन करूया. मग खेळपट्टी म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे ज्या खेळपट्टीवरती आपण सगळे घडत असतो, ज्या खेळपट्टीमुळे आपल्याला आपली शरीर आणि जे काही मैदानी खेळ खेळताना आपल्या शरीराचं संतुलन ठेवण्यासाठी एक विशिष्ट अशी मदत होत असते, अशी ही खेळपट्टी. त्या खेळपट्टीचं आपण औपचारिक पूजन आणि या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत. कारण पहिला चेंडू तिथं खेळवला जाईल. मग तिथून मात्र जे संघ आज भिडणार आहेत त्या संघ मात्र निश्चितच तयारीत असतील. सावंतदादा कुठे असतील तर कृपया करून यायचं आहे. आपल्याला राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. सावंतदादा
आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. सौभाग्यवती जिज्ञासाजी कोल यांच्या शुभ आणि पवित्र असते. मग त्याच ठिकाणी लगेचच राष्ट्रगीतही घेतलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी लगेच नाणेफेकीचा कौलही केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण खेळपट्टीचं पूजन करायचं आहे, श्रीफळ वाढवायचे आहेत आणि लगेचच त्याच ठिकाणी राष्ट्रगीत आपण घेऊया आणि सर्वच नाणेफेकीचा कॉल दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण उपस्थित राहायचं आहे. कॉइन दोस्ती चषक 2026 आणि ह्या चषकामध्ये आज गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये आणि ह्या हद्दीतले सर्व संघ खेळताना पाहायला मिळतील. चला मी शिवाजीनगर आणि बेलपाडा संघांना विनंती करतो की आपण कृपया करून खेळपट्टीवरती जायचं आहे, लाईनअप करायचं आहे कारण आपल्याला राष्ट्रगीतासाठी तयार राहायचं आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपला स्क्वॉड घेऊन कृपया करून खेळपट्टीवरती लगेचच जायचं आहे. आपल्या राष्ट्राचा सन्मान, आपल्या देशाचा सन्मान करण्यासाठी आपण लाईनअप करून त्या बाजूला दोघांनी थांबायचं आहे. मान्यवरांची उपस्थिती लावलेली आहे. मोरेश्वरजी पाटील तसेच जिज्ञासाजी कोळी, किशोरजी कोळी आणि मंगेशजी कोळी यांची उपस्थिती लाभलेली आहे. तसेच स्पर्धेचे चारही प्रमुख आयोजक त्यांची तिथं उपस्थिती लाभलेली आहे. तसेच स्पर्धेचे ऑफिशियल्स पवार सर आणि संतोषजी कोळी यांची उपस्थिती आहे. दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण लाईन अप करा जेणेकरून आपल्याला आपल्या राष्ट्राचा सन्मान, देशाचा सन्मान आपण या ठिकाणी राष्ट्रगीताने करणार आहोत. देश हा देव असे माझा, ह्या उक्तीप्रमाणे मग आपण काय म्हणतो की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्याचे आम्ही देणे आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या उक्तीला जर आपण मानलं तर हा देव आणि देश याच्यामध्ये कोणताही फरक नाही आहे. म्हणतो आपण म्हणतो ना, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. मग ते अमर हुतात्मे झाले कारण त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आपल्या देशासाठी. आपले सैनिक आपल्या सीमेवरती मग कितीही ऊन असो, कितीही वारा असो, कितीही बर्फ असो, त्या आपल्या सर्वांच्याच खुशीसाठी ते सैनिक कायम उभे असतात आणि आपल्या प्राणांची कधीही पर्वा न करता अगदीच सेवा, निस्सीम अशी सेवा करत असतात. त्या सर्व सैनिकांना एक आदरांजली आणि आपल्या देशाला एक आदरांजली समर्पित करण्यासाठी आपण राष्ट्रगीतासाठी तयार राहायचं आहे. मग ज्यांना ज्यांना माझा आवाज ऐकू येतो त्या सर्वांना विनंती असेल आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यातील कॅप असेल ती कृपया करून बाजूला करायची आहे आणि सर्वांना विनंती असेल आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू कर. जनगण हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. धन्यवाद, सर्वांचे आभार. एक साथ विश्राम आणि आपण सुरुवातीचे काही चेंडू खेळूया. जिथं मॅचच्या सुरुवातीला ओपनिंगच्या प्रसंगी आपण उद्घाटनाचे काही चेंडू खेळले जातील आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया करून